आजचा पत्रकार परिषदेचा आमचा मुद्दा आहे आतंकवाद आणि कुराण. आपल्याला माहीत असेल की मागच्या गुरुवारी पुलवामा येथे पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी जे हल्ला करून भारतीय वीर जवानांना शहीद केलं त्याच्या विरोधात आम्ही पत्रकार घेतलेली आहे. सर्वात प्रथम तर आम्ही या हल्ल्याचा आणि हल्ला करणाऱ्या मानसिकतेचा त्यांचा मात्रामाईचा जाहीर निषेध करतो. आपण जर बघाल की हे जे हल्ले करतात यांचं म्हणणं असं असतं की आम्ही इस्लामसाठी हे सर्व करतोय, जिहादसाठी करतोय, अल्लासाठी करतोय, इस्लाम खतरे में. तर आम्ही सुद्धा थोडा बेचैन होऊन जातो की असं हे इस्लामचं नाव घेऊन हे काय करताय. कारण की मी सुद्धा मुस्लिम आहे, मी सुद्धा इस्लामला मानतो, कुराण शरीफला मानतो की हे जे करताय हे खोटं म्हणताय. कुराण कुठेही सांगत नाही, इस्लाम कुठेही सांगत नाही की तुम्ही बम फोडून गोळ्या चालवून निष्पाप नागरिकांना ठार करावं. तर मी म्हटलं तर ते चुकीचं होईल किंवा अन्य काही अर्थ निघेल. तर मी कुराणलाच विचारलं की हे कुराण तू अल्लाचा ईश्वरी ग्रंथ आहे, पवित्र ग्रंथ आहे, तुझ्या नाव घेऊन तुझ्या धर्माचे पुस्तक आहे, त्या धर्माचं नाव घेऊन हे लोक आतंकवाद करताय, तर तुझं काय मत आहे. तर कुराणने मला उत्तर दिलं की हे आतंकवाद आणि हे जे दहशतगर्द आहे मी त्यांचा निषेध करतो, मी सुद्धा त्यांचा निषेध करतो आणि हे मी जे आहे हे यांच्या विरोधात आहे माझं मत. आणि जर आपण बघत असाल की कुराण शरीफमध्ये एक आयत आहे सुरे मायदा आयत नंबर 32 मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की जो कोणी व्यक्ती एका निष्पाप नागरिकाचा खून करेल, समजा त्याने पूर्ण मानव जातीचं खून केलेलं आहे. आता हे कसं की एक निर्दोष व्यक्तीचं खून करणाऱ्याला संपूर्ण मानव जातीचं खून करण्याचा पाप लागतोय, तर तो कुराण हे असं आतंकवादी कृत्य करण्याची परवानगी कसं काय देईल. कुराण शरीफमध्ये स्पष्ट अल्लाह सांगतो की तुम्हा सर्वांना मी एका आई आणि एका वडीलकडून पाठवलेलं आहे, तुम्ही सर्व एका आई वडिलाची संतान आहात, म्हणून तुम्ही आपसात मिळून मिसळून राहा, भेदभाव करू नका, भांडण करू नका. आणि दुसरं असं की आपण बघत असाल की वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी वाईट गोष्टी होत असतात, तर कुराण जगात येण्याचं कारण असं आहे की जे हिंसाचार असतील, बलात्कार, खून, बॉम्बस्फोट यासारख्या गोष्टी इस्लाममध्ये निषिद्ध आहेत. कुराणमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि कुराणची सुरुवात ही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीमने झालेली आहे. याचा अर्थ असतो की अल्लाहच्या नावाने सुरू, जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे. जर अल्लाह अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे, तो सर्व जगाचा मालक आहे आणि तो सर्वांना समान प्रेम करतो, तर मग अल्लाह कसं काय कोणाला सांगेल की तुम्ही असं कृत्य करा. आम्ही या सर्व कृत्याचा निषेध करतो आणि आम्हीच नाही तर बल्कि स्वतः कुराण शरीफ या सर्वांचा निषेध करतो. आणि कुराणचं जर आपण मत ऐकलं तर कुराण स्पष्टपणे याचा निषेध करतं, म्हणून आम्ही याचा निषेध करतो. आणि आमच्या काही मागण्या आपल्याकडून आहेत, म्हणजे आपल्या व्यासपीठावरून आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो की मसूद अझहर म्हणा किंवा हाफिज सईद म्हणा, या सर्व लोकांना प्रेसमध्ये लिहून येतं मौलाना हाफिज. तर मौलाना आणि हाफिजचा अर्थ असतो की तो इस्लाम धर्माचा धर्मगुरू आहे. जर इस्लाम धर्म या सर्व गोष्टी विरोधात आहे तर आपणही यांना इमाम आणि मुफ्ती मौलाना म्हणू नये. आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की ज्याप्रमाणे अमेरिकेने लादेनवर हल्ला करून त्याचा नायनाट केला, त्याचा बंदोबस्त केला, त्याचप्रमाणे आपल्या भारतीय सरकारने सुद्धा पाकिस्तानात हल्ला करून हे जे आतंकवादी शिबिर कॅम्प चालतात त्या सर्वांना तिथे नायनाट करायला पाहिजे. यांचे जे आका आहेत जे तिथे बसून इथे कारवाई करतात त्या सर्वांना नरकात धाडायला पाहिजे. आणि मित्र, मी आज आपल्या माध्यमातून सय्यद नियाज अली भैया फाउंडेशनतर्फे एक आवाहन करू इच्छितो युवकांना की जेव्हाही असे हल्ले होत असतात ते प्री प्लॅनिंग होतात. यांचा मागे उद्देश असा असतो की इथे काही लोकांना आपण शहीद करायचं, त्यानंतर इथे काही जाती दंगली घडून आणायचा. त्यामुळे या ठिकाणी जे भारत एकमेकांत इथे लोक मिसळून राहतात, एक दुसऱ्याच्या सडोस्वाद सामील होतात, त्या इथे एकत्र नांदतात, त्या सर्वांत एक तड यायला पाहिजे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सर्व वेगळं व्हायला पाहिजे, इथे जातीय दंगली व्हायला पाहिजे, म्हणजे आपला भारत हे परत एकदा मागे जाईल. तर मित्र हो, माझी सर्वांना ही विनंती आहे, या चॅनलच्या माध्यमातून, आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे, ते कोणत्याही धर्माचे असो, की आपण यांच्या षडयंत्राला बळी न पडता काही हो, अल्लाह करायचं काही न हो, एखाद्याला झाला काही विपरीत घटना घडली आपल्या देशाच्या, तर एकमेकात विश्वास ठेवा आणि आपल्यात काही भांडण तंटा होऊ देऊ नका. आणि आपण जर असं केलं, आपण काही रिएक्ट नाही केलं चुकीचं, तर ही एक फार मोठी चपराक असेल आतंकवाद्याच्या तोंडात, अशी माझी आपली मागणी आहे. आणि मित्र, आज आम्ही ह्याची पत्रकार परिषद घेतलेली आहे. आज आम्ही आपला शब्दाद्वारे जे मांडतोय राष्ट्रीय एकात्मतेची गोष्ट, या कुराणची गोष्ट, तर हे फक्त आम्ही मांडत नाही आहे. माझ्या जन्माच्या अगोदर, माझा जन्म 1982 आहे, पण 1970 साली माझ्या
जन्माच्या 10-12 वर्ष अगोदरपासून माझे वडील स्वर्गीय सय्यद नियाज अली भैया आणि आमच्या भिलपुरा येथील नागरिकांनी इथून जे हिंदू बांधवांची एक मोठा सण साजरा होतो, गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक, रथोत्सव ची मिरवणूक असते, मरी आईची यात्रा असते, अशा अनेक विविध प्रकारे हिंदू मुस्लिम बांधवांचे सण इथे साजरे होतात. त्या सर्वांच्यासाठी माझ्या वडिलांनी इथे एक चांगली एक स्वागताची परंपरा केली. जेव्हा हिंदू बांधवांचं रथयात्रा म्हणा, गणेशोत्सव येथून साजरा होतो, तेव्हा ते मुस्लिम सुफी संत आहेत अप्पाराजे मित्र पी लालशा बाबा यांच्या दर्गावर साजरी वर्मण करतात. त्याचप्रमाणे आम्ही मुस्लिम बांधव या सर्व हिंदू बांधवांचे इथे स्वागत करतो. ही प्रथा 1970 सालीपासून इथे सुरू आहे.